विश्रांतीनंतर आपलं स्वागत। बातमी धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यातील शाळा सुविधांअभावी आहे। उर्दू शाळेतील विद्यार्थी लाईट पाण्याविना, पालकांनी यावर संताप व्यक्त केला। प्रशासनाने सारवासारव केली आहे। उर्दू शाळेतील ही घटना समोर आली आहे। आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले असं म्हणतो, परंतु जर शाळा या उद्याच्या येणाऱ्या भविष्यासाठी जर या मूलभूत सुविधा जर या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नसतील तर कुठेतरी या सरकारनं लक्ष द्यावं। विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यात लई अत्यंत इथं पाणीच नाही तर पिण्याच्या पाण्यातही लई मुलांना आवड आहे। तर शौचालयाचा तर विचारच नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही विद्यार्थ्यांना। आणि आम्हाला डिजिटल शिकवायला आमच्या शाळेला वर्गात आम्हाला टीव्ही सुद्धा नाही, डिजिटल शिक्षण द्यायला विद्यार्थ्यांना। तर टीव्हीची तर सुविधा करण्याच्या आधी लाईटचे कनेक्शनची सुविधा करावी लागेल। लाईट विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत लाईटची सुविधा नाही। तर शाळेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मानकेश्वर येथे जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे। खरं तर या शाळेसाठी अनेक अडचणी आहेत। या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, या शाळेत लाईटची व्यवस्था नाही, शाळेत टीव्ही नाही, शाळेत संगणक नाही किंवा ही शाळा अजूनही डिजिटल झालेली नाही। त्यामुळे या शाळेत भौतिक सुविधा देण्यात याव्यात, या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। पावसाचं पाणी शाळेच्या मैदानात थांबतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय खेळ खेळता येत नाहीत। त्यामुळे निश्चितपणे या शाळेसाठी भौतिक सुविधा, लाईट असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, शाळा डिजिटल करण्यात यावी अशी मागणी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आणि शिक्षकांकडून करण्यात येते। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र,